थांबा. 1 ऑगस्ट 2026 शनिवारचा तो आषाढ महिना ही फक्त दिनदर्शिकेवरची एक नेहमीची तारीख नाही, तर तुमच्या आयुष्यात एक असा टप्पा आहे जिथून तुमचं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. जर तुमची पण कुंभरास असेल ना, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण स्वतःला एक प्रश्न विचारा, तुमच्या घरात अचानक वाढलेली विवाद, विनाकारण होणारी चिडचिड, घरामध्ये आलेला पैसा किंवा हातात आलेला पैसा अचानक निघून जाणं, किंवा घरात कोणीतरी सतत आजारी पडणं, हे सगळं सहज आणि आपोआप घडतंय का? असं तुम्हाला वाटतंय का? अनेकदा आपल्या आयुष्यात अचानक अंधार पसरतो, तेव्हा आपण आपल्या नशिबाला दोष देतो. पण आज मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते, तुमच्या आयुष्यात एकामागून एक जे संकट येत आहेत ना, ती सहज किंवा आपोआप घडत नाही. एका स्त्रीच्या वाईट नजरेमुळे, तिने केलेल्या तंत्रमंत्र आणि अत्यंत तीव्र नजर दोषामुळे तुमच्या आयुष्याची ही अशी वाहत झाली आहे. याच मत्सरामुळे आणि वाईट दृष्टीमुळे आज तुमच्या आणि तुम्हाला घरात आणि कामात हे भयंकर परिणाम भोगावे लागत आहेत. 1 ऑगस्ट 2026 नंतर या स्त्रीचे सर्व कारस्थान आणि गुप्त कट उघडे पडणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कारण आजवर जे लपून ठेवलं गेलं होतं ना, ते सत्य आता बाहेर येणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, पुन्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय गुरुदेव दत्त हे लिहायला विसरू नका. हो, माझी पण कुंभरास आहे, असा ज्यांच्या स्वामींवर, आपल्या गुरुदेवावर, दत्तांवर आणि हो तुमच्या राशी स्वामी म्हणजेच श्री शनिदेवांवर जर विश्वास असेल तर तुम्ही ही कमेंट करायला मात्र विसरणार नाही. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभराशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 1 ऑगस्ट 2026 रोजी आषाढ महिन्यातील शनिवारी ग्रहांची अशक, दुर्मिळ आणि भयानक रचना होत आहे, जे कुंभराशीच्या मंडळींच्या आयुष्याला हादरवून टाकणार आहे. 1 ऑगस्ट हा शनिवारचा दिवस, जो साक्षात शनिदेवांचा वार आहे. मग विशेष म्हणजे कुंभराशींचा स्वामी स्वतः शनिदेव आहेत आणि सध्या कुंभराशीवर शनिदेवांची 7.5 सुरू आहे. 7.5चा हा कठीण काळ, त्यात शनिवार येणारी दुर्मिळ ग्रहस्थिती ही तुमच्यासोबत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पण एक गोष्ट आधी स्पष्ट करते, 1 ऑगस्ट उजळताच जगातील सर्वच कुंभराशीच्या लोकांचं आयुष्य एकाच रात्रीत बदलणार नाही. प्रत्येकाची ग्रहस्थिती आणि कर्म वेगवेगळी असतात, त्यामुळे प्रत्येकाला एकाच तराजू जोडणं किंवा मोजणं चुकीचं ठरेल. कुंभराशीच्या ज्या मंडळींच्या आयुष्यात आधी संकटांचे डोंगर कोसळले होते, ज्यांचे संसार मोडण्याच्या वळणावर आले होते किंवा ज्यांचा व्यापार पूर्णपणे ठप्प झालाय, त्यांच्यासाठी हा काळ किंवा हा 1 ऑगस्टचा काळ अत्यंत निर्णय आणि धक्कादायक ठरणार आहे. मंडळींनो, कुंभराशीचा मंडळीचा स्वभाव मुळातच विचारवंत, सहनशील आणि एक अत्यंत कष्टाळू असतो. तुम्ही इतरांवर डोळे झाकून विश्वास ठेवता आणि तिथेच तुमची फसवणूक होते. गेल्या काही महिन्यापासून तुमच्या आयुष्यात प्रचंड वादळ येऊन गेलं आहे. तुमच्या राशींचा स्वामी शनिदेव आहे, पण सध्या 7.5चा प्रभाव, शनिदेवांची वक्रदृष्टी, राहूची गुप्त हालचाल आणि केतूचा प्रभाव यामुळे तुमच्या आयुष्याची घडी विस्कटली आहे. आता आपण त्या मुख्य मुद्द्यावर येऊया, जो आज कुंभराशीच्या मंडळींच्या मनात सतत घोळत आहे. एखाद्या स्त्रीची वाईट नजर आणि तिने केला तंत्रमंत्र किंवा नजर दोष नक्की कसा काम करतो? जेव्हा तुमच्या प्रगतीवर, तुमच्या सुखी संसारावर किंवा घरातील आनंदावर एखाद्या स्त्रीचा पापदृष्टी पडते, तेव्हा घरातील सकारात्मक ऊर्जेचा समतोल पूर्णपणे बिघडतो. तंत्रमंत्र किंवा वाईट नजर म्हणजे दुसरी तिसरी काही नसून एखाद्या माणसाच्या मनातील द्वेष किंवा तीव्र दोष, अथंग मत्सर आणि जळफटीचा तो विनाशकारी ऊर्जा असते. ही नकारात्मक ऊर्जा जेव्हा तुमच्या घरावर आदळते, तेव्हा कामात ऐनवेळी अडथळे येणे, घरातील अन्न करपणे किंवा अन्नाची नासाडी होणे, विनाकारण लहान मुलांचं रडणं किंवा आजारी पडणं आणि स्वतःच्या घरात पाऊल ठेवताच मनावर प्रचंड दडपण येऊन अव्यस्तता वाटणं, असे गंभीर प्रकार घडतात. हे सर्व लक्षणे ते स्त्रीच्या वाईट नजरेच्या आणि तंत्रमंत्र दोषाचे आहेत. 1 ऑगस्ट 2026च्या ग्रहांच्या फेरबदलानंतर या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल आणि हे सर्व कृत्य करणाऱ्या त्या व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्यासमोर स्पष्ट होईल. करिअर आणि पैशाच्या बाबत बोलायचं झालं तर 1 ऑगस्ट नंतर एक मोठा फेरफार बघायला मिळणार आहे.
तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून मेहनत करत आहात, रात्रंदिवस एक करत आहात, पण यशाचं फळ मात्र दुसरंच कुणीतरी घेऊन चाललंय. तुमच्या हातात येतो पैसा. मंडळी, तुमच्या हातात पैसा येतो, पण तो थांबत नाही. अचानक उद्भवणारे वैयक्तिक खर्च, वाहनांचे नुकसान किंवा अचानक उद्भवलेले देणे यामुळे तुमचा काना मोडलाय. जेव्हा काम सतत अपयश येतं तेव्हा हा नजरदोष थेट तुमच्या प्रगतीला ब्रेक लावतो. 7.7मुळे शनिदेवांची कसोटीची वेळ आहे. राहूंच्या प्रभावामुळे कुंभ राशीच्या मंडळीनं तुम्हाला पैशाचे व्यवहार करताना प्रचंड सावध राहावे लागणार आहे. कोणावरही आर्थिक विश्वास ठेवू नका, अन्यथा 1 ऑगस्ट नंतर मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. मंडळींनो, ज्या लोकांची वजू होण्यात अडचण येत आहे, म्हणजे लग्नामध्ये अडचण येत आहे किंवा ज्यांना लग्नानंतर अनेक वर्ष उलटून गेले, संतान सुख लाभले नाही, त्यांच्यासाठी सुद्धा ग्रहांची स्थिती काही गुप्त उघड करत आहे. लग्नाच्या गाठी जुळतात. होणारा अचानक खोळंबा हा प्रश्न नशिबाचा भाग नसून घरातील पितृदोष किंवा वाईट नजरेचा परिणाम असतो. 1 ऑगस्ट नंतर या सर्व अडथळ्यांचे मूळ कारण तुमच्यासमोर स्पष्ट होणार आहे. पण या संपूर्ण अंधारमय परिस्थितीत एक आशेचा किरण सुद्धा दिसणार आहे. संकटे कितीही मोठी असली तरी, काही काळ कितीही कठीण असला तरी नशिबाचे चक्र फिरणार. एक सकारात्मक पुरुष किंवा प्रामाणिक मार्गदर्शक तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. मंडळी, हा पुरुष तुमच्या कुटुंबातील असू शकतो, एखादा जुना मित्र असू शकतो किंवा एखादी आदरणीय मार्गदर्शक असू शकतो. या व्यक्तीच्या योग्य सल्ल्यामुळे आणि पाठिंब्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षाचे गुंते सुटण्यास मदत होईल. आणि 1 ऑगस्ट नंतर कुंभ राशीच्या मंडळींवरील आज सर्व नजरदोष दूर होऊन सत्य काय आहे स्पष्टपणे समोर येईल. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अडचणीच्या काळात लोक बंधू लोकांच्या जाळ्यात अडकून स्वतःचे आर्थिक व मानसिक नुकसान करून घेतात. मनात येणारा हा संशय दूर करण्यासाठी किंवा या तंत्रमंत्र व नजर दोषावर मात करण्यासाठी कुठल्याही अघोरी टोटक्याची गरज नाही. स्वतःचे मन मजबूत ठेवा. सकारात्मक समाधान करण्याची गरज आहे. लोकांचे सांगण्यावरून घरात कुठल्याही प्रकारची चुकीचे कृत्य करू नका. कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृती आणि अध्यात्मात अत्यंत साधे, सोपे आणि शक्तिशाली उपाय सांगितले आहेत. उपाय सांगण्यापूर्वी मंडळींनो, मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे, पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लगेच करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम जय गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. जर तुम्हाला घराची नकारात्मक नजरबाधा, आजारपण आणि पैशाची टंचाई दूर करायची असेल तर 1 ऑगस्टपासून नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी सांस्कृतिक म्हणजेच अत्यंत प्रभावी उपाय करायला सुरुवात करायची आहे. मंडळींनो, सकाळी सूर्योदयानंतर उठून स्नान करावे आणि त्यानंतर एक तांब्यात स्वच्छ पाणी घ्यावे. आता पाणी घेताना मंडळींनो, हे पाणी ना तुम्हाला म्हणजे स्वच्छ, जर तुमच्याकडे जर गंगाजल असेल ना तर तुम्ही थोडंसं गंगाजल जर त्या पाण्यामध्ये टाकलं तरीही चालेल. त्यात थोडे काळे तीळ आणि लाल फुले टाकायची. हे पाणी सूर्याला अर्घ्य म्हणून अर्पण करावे आणि मनापासून प्रार्थना करावी. या उपायामुळे राहू आणि केतूचा वाईट प्रभाव तात्काळ कमी होतो आणि शरीरातील व घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पाणी अर्पण केल्याने म्हणजे जे पाणी ते अर्पण करताना सूर्यदेवाला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम सूर्यदेवाय नमः, ओम सूर्यदेवाय नमः. या मंत्राचा तुम्हाला तिथे जप करायचा आहे. त्यानंतर घरातील वातावरण पवित्र ठेवण्यासाठी आणि मन शांतीसाठी दररोज सकाळी संध्याकाळी हनुमान चालिसाचं किंवा मधील अध्यायांचं श्रवण करा, ऐका किंवा पठण करा. आवर्जून करायचं आहे. मंडळींनो, जेव्हा तुम्ही हा उपाय करतात तेव्हा तुमच्या घरामध्ये एखाद्या स्त्रीला जर मानसिक धर्म असेल तर तुम्ही जो हा उपाय तर नाही केला तरीही चालेल. जर तुम्हाला म्हणजेच विटाळ असेल किंवा सुतक असेल, तुमचं विटाळ किंवा सुतक संपेल तर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. ज्या घरामध्ये भरपूर अडीअडचणी असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल, आलेला पैसा पूर्णपणे बाहेर खर्च होत असेल, आलेला पैसा घरामध्ये कुठे जातोय, कुठे खर्च होतं हे देखील आपल्याला समजत नसेल तर एक छोटासा उपाय सांगते. दररोज तेही तिन्ही सांजेला जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा लावतो म्हणजे संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला 4 लवंगा, अखंड लवंगे घ्यायचे आहेत, त्याचबरोबर भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. भीमसेना कापूर आणि लवंगा आणि एक हिरवी विलायची घ्यायची आहे. जर तुम्ही 2 घेतले तरीही चालेल. तर हा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला एकत्र करून जायचे आहेत. जेव्हा तुम्ही हा पेटवतात तेव्हा त्याचा धूर पूर्ण घरामध्ये 4ही कोपऱ्यांमध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. फिरवताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. मी तुम्हाला तो मंत्र सांगते, पण तो मंत्र तुम्हाला मनातल्या मनात म्हणायचा आहे. कोणालाही दाखवायचं नाही की तू हा मंत्र जो उपाय करत असेल पाठीमागे किंवा लेकरांना सोबत घेऊन हा उपाय तुम्हाला करायचा नाही आणि शक्यतो मोबाईलवर तर सोबतच नका.
तर तुम्हाला मनामध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे जरी तुम्ही म्हटलं तरी चालेल. एक साधा आणि सोपा उपाय सांगते, म्हणजे एक मंत्र सांगते, ओम गुरुदेवताय नमः, ओम गुरुदेवताय नमः. हा मंत्र जरी तुम्ही बोलले तरीही चालेल, पण मनामध्ये कुठेही किंतु परंतु आणू नका. हा उपाय जर तुम्ही केला ना तर याचं फळ जे आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. उपाय केल्याच्या नंतर तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर हा उपाय केल्यानंतर मंडळींनो, संध्याकाळी विशेषतः शनिवारी आणि आखाड महिन्यातील दिवसात सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य दरवाजाजवळ बाहेरच्या पोहरीच्या तेलाचा एक दिवा प्रज्वलित करावा. या दिव्यामुळे घरातील वाईट दृष्टी, नजरबाधा आणि नकारात्मक शक्ती दारातूनच परत फिरतात आणि घरावर एक संरक्षण जमा होते. मग मंडळी एक संरक्षण कवच तयार होते. संध्याकाळी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन भीमरूपी महारुद्र स्तोत्र मोठ्या स्पष्ट आवाजात म्हणावे. मारुती स्तोत्राच्या जपाने मंडळीनो, मारुती स्तोत्राच्या जपाने मारुतीरायाच्या उपासनेने शनिदेवांची कृपा प्राप्त होते. साडेसातीचा त्रास दूर होतो, भय दूर होतं आणि घरात सुख शांतीचा वास होतो. 1 ऑगस्ट 2026 नंतरचा हा काळ कुंभ राशीच्या मंडळींसाठी इतका कसोटीचा आहे की तितका तो सत्याचा उलगडा करणार आहे. योग्य वेळ, संयम आणि ग्रहांची योग्य ओळख याची श्री स्वामी समर्थ आपला दृढ विश्वास तुम्हाला प्रत्येक संकटातून सुरक्षित बाहेर काढेल. मंडळींनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.